नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा करी. तर रोज काही मी बनवत नाही, कधीतरीच बनवते. तर म्हटलं आज चला तुमच्यासमोर एक रेसिपी शेअर करूया. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईबर करा. इथे मी कांदा घेतला होता आणि खोबरं जे घेतलं होतं मी सुकं, त्याची कापं करून घेतली होती. किसून घेतलं नव्हतं, त्याच्यामुळे तुम्हाला ते दिसत नसेल कदाचित. आणि सगळं ते भाजून झाल्याच्या नंतर वरून मग टॅमॅटो टाकायचा आहे. टॅमॅटो टाकायचा आहे. टॅमॅटोला पण एकजीव करून घ्यायचा आहे, व्यवस्थित भाजायचं आहे. आणि हो, त्याच्याने आवर्जून खडा मसाला टाकायचा आहे आणि वाटपामध्येच टाकायचा आहे. लसूण टाकली होती, मिरची आणि आलं टाकलं होतं. असं काही वाटप करून घेतलं. त्याच्यानंतर मी अंडी सोलून घेतली. अंडी सोलून घेतल्यानं काजूगर घेतले होते. काही लोकं काजूगर वाटपामध्ये टाकतात, तर काही लोकं टाकतच नाही. तर आमच्याकडे मी असं वरूनच टाकते, कारण आमच्याकडे अशीच आवडतात म्हणून मी वरूनच टाकले होते तेलामध्ये. त्याच्यानंतर मी तिखट, मीठ, हळद असं सगळं एकत्र करूनच घेतलं होतं. आणि हो, मी अंडा करी मसाला दुकानातूनच आणून वापरला होता. बाकीचे मसाले माझ्या घरचेच आहेत. तर इथे एकजीव होईपर्यंत तेलामध्ये थोडा वेळ परतायचे आपण. त्याच्यानंतर जे काही वाटप केलं असेल ते टाकायचं. आणि वाटप केल्याच्यानंतर लगेच काय आपण अंडी त्याच्यामध्ये टाकायची नाही. तर वाटप पण मस्तपैकी शिजायला पाहिजे म्हणून बराच वेळ ठेवलं होतं मी मंद गॅसवर. त्याच्यानंतर मग अंडी एका साईडला ठेवली होती फ्राय करायला. त्याच्यामध्ये पण मी हळद, मीठ, तिखट सगळं टाकलं होतं. आणि जे वाटप करायला ठेवलं त्याच्यामध्ये ते थोडं पाणी टाकलं होतं. आपल्या गरजेनुसार पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि त्याला पण एकजीव करून उकळी येऊ द्यायची आहे. आणि उकळी आल्याच्या नंतर मी कोथिंबीर टाकली होती त्याच्यामध्ये. तुमच्याकडे कोथिंबीर नंतर टाकला तरीही चालेल, नाही टाकला तरीही चालेल. तर कोथिंबीर असायलाच पाहिजे. तर इथे नंतर मग मी ती जी भाजलेली अंडी होती तेलामध्ये फ्राय केलेली तिखटा मिठामध्ये, ती त्याच्यानंतर टाकली होती. आणि हो, असं काही मस्त झाले होते ना अंडा करी, काही सांगू तुम्हाला. छान झाली होती. नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला. एक दिवस काही करायला हरकत नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट